नमस्कार मंडळी, आपलं स्वागत आहे आपल्या बैलगाडा प्रेमी महाराष्ट्र या युट्यूब चॅनलवर। या 19 मार्च 2023 ला जी मथुर विरुद्ध बकासूरची लढत झाली, या लढतीत मथुर आणि महबूबची गाडी जिंकली व बकासूरची व बादलची गाडी थोडीशी कमी पडली व लोकांनी आपापली मतं मांडायला सुरुवात केली। अनेकांचं मत असं झालं की बकासूरचा पैरा हा बादल सोबत नसायला पाहिजे होता, तो मोठ्या सोन्यासोबत किंवा बाजूसोबत असायला पाहिजे होता। लोकांचं मत देखील बरोबर होतं, कारण बकासूर मोठ्या सोन्यासोबत व बाजूसोबत याआधी खूप वेळा पळालेला होता। मात्र हा पैरा झाला तो म्हणजे बादल सोबत। वाघिरीचा बादल देखील तसा स्पीडने पळणारा बैल, पण जर हाच पैरा खरोखर सोन्यासोबत झाला असता तर याचं चित्र वेगळं असतं का? कारण या अड्ड्यात सोन्या देखील नंद्या व KGF यांच्या विरुद्ध पळालेला होता व चांगल्या अंतराने सोन्याची गाडी बसली होती। पण शर्यत म्हणल्यावर कोणतरी हरणारच, तेव्हाच कोणतरी जिंकणार। काहीतरी कारण असेल त्यामुळे बादल कमी पडला असेल। अनेक फोटो व्हायरल झाले होते व एका फोटोत असं दिसत होतं की बादलच्या पायाला जखम झाली होती व रक्त आलं होतं व त्यामुळे तो कमी पडला असं त्यांचं म्हणणं होतं। असं खरोखर असेल देखील, काहीतरी दुखापत झाली असेल त्यामुळे बादल कमी पडला असेल। पण आपण असं एखाद्या बैलाला नाव ठेवणं खरोखर खूप चुकीचं आहे। पण बकासूरला पाहिलं तर अनेक फोटोमध्ये व अनेक व्हिडिओमध्ये असं दिसत होतं की बकासूर जीवाच्या अकांताने गाडी ओढत होता। आपण हे विसरता कामा नये की बकासूर हा एक हिंद केसरी बैल आहे व वाघिरीचा बादल देखील एक चांगला स्पीडने पळणारा बैल आहे। शर्यत म्हणल्यावर कोणतरी हरणार कोणतरी जिंकणार ते चालूच राहतं, पण एखाद्या बैलाला असं कमी लेखणं खूप चुकीचं आहे। अनेकांचं मत असं झालं आहे की बिनजोडला जिंकणे म्हणजे महाराष्ट्र किंग झाला बैल, असं मत झालं आहे। तसं जर बघायला गेलं तर बकासूर हा आज ओपनच्या मैदानाचा बादशाह आहे। अनेक मैदानात, अनेक नाही प्रत्येक मैदानात जेव्हा जेव्हा बकासूर गेलाय तेव्हा तेव्हा बकासूर फायनलचा मानकरी होऊन आलाय। जरी बिनजोडला बैल कमी पडला असेल तरी बकासूर हा ओपनच्या मैदानाचा बादशाह आहे। त्यामुळं एक बिनजोड ही महाराष्ट्र किंग ठरवते, हे आपल्याला योग्य वाटतं का? नक्की कमेंट करून सांगा। मथुर हा बिनजोडचा बादशाह आहे का? तर आहे, मात्र बकासूर हा ओपनच्या मैदानाचा बादशाह आहे हे आपल्याला मान्यच केलं पाहिजे।